गणेशोत्सव अगदी एका दिवसावरती येऊन ठेपलाय आणि त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी अनेक जण घरी सजावट करताय, मखर उभारतायत आणि त्यामुळे मार्केट लोकांच्या गर्दीनं फुलली आहेत। गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघा एक दिवसच उरलेला असताना आता तयारीची लगबग दिसते। गणेशोत्सव आधीचा शेवटचा दिवस असल्यानं दादरच्या बाजारात खरेदीसाठी अल्लोट गर्दी उपाडली आहे। गणपतीच्या पूजेचं सगळं साहित्य तसंच सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी भाविक गर्दी करताना दिसताय। थेट दृश्य आपण बघतोय दादरच्या बाजारातली दृश्य आहे। तर याच बाजारपेठेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळेंनी। थेट जाऊया। उद्या गणेश चतुर्थी, गणरायाचं आगमन आहे आणि बाप्पाच्या आगमनासाठीची जोरदार तयारी करण्यासाठी मुंबईकर बाजारात उतरलेत। मी सध्या दादरच्या या बाजारात आहे आणि आपण बघितलं तर प्रचंड गर्दी या दादरच्या बाजारपेठेत आपल्याला पाहायला मिळते। आज हरितालिका देखील आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी फुलं असतील, फळं असतील हे देखील घेण्यासाठी मुंबईकर आहेत। ते पहाटेपासूनच या ठिकाणी या दादरच्या बाजारपेठेत आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात, खरेदी करताना पाहायला मिळत आहेत। प्रचंड गर्दी, आजचा हा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी देखील प्रचंड गर्दी या बाजारपेठेत आपल्याला दिसून येते। याशिवाय आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात महागाई देखील आहे, मात्र याचा परिणाम सध्या कुठे खरेदीवर ग्राहकांवर दिसताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। बाप्पाची सेवा करायची आहे या अनुषंगाने मोठ्या संख्येने मुंबईकर आहेत। हे या ठिकाणी महागाई असताना देखील गर्दी खरेदी करण्यासाठी आपल्याला ही पाहायला मिळते। दादरच नव्हे तर परेलचं या ठिकाणी फुल मार्केट पाहिलं, याशिवाय विलेपार्ले असेल, अंधेरी असेल, मुंबईतील अनेक बाजारपेठा आहेत, त्या बाजारपेठांमध्ये देखील अशीच गर्दी पाहायला मिळते। तुडुंब अशी ही गर्दी सध्या दादरमध्ये ही पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।